असुरांचा निर्दालन करायचं बळ मला दे. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. बघा दुनिया कशी बदलली येते. कशी बदलली? अहो आम्ही नाही त्यातले म्हणणारे, स्वतःला कीर्तनकार समजणारे. बघा बघा कसे बघतायत बघा. बाहेर गावी नको ते शाळा करून गावात शाळा काढू म्हणणारे. चांगलं वागायला पाहिजे, हे बरोबर ते चूक असा निवाडा करणारे. आज स्वतः अग्निपरीक्षा देत आहेत. का रे अशी वेळ का आली असेल यांच्यावर? आता अशी वेळ का आली, कशी आली, कुणी आणली, का स्वतःच्या वागण्यानं अंगावर ओढून घेतली, यावर आम्ही बोललंच पाहिजे का? ओ इंद्रायणी बाई, अहो सांगा ना, पब्लिक विचारते, सांगा ना का आली तुमच्यावर अशी वेळ? कसं आहे, दुनिया गोल आहे, गोल. आपण जसं वागतो तसंच आपल्या सोबत घडत असते. हो, आता या इंद्रायणी बाई कीर्तनात कर्माचा पाढा वाचतात, दुसऱ्या लोकांच्या कर्माचा हिसाब करतात. आता त्यांच्या सोबत पण तेच होतंय. आज तुमच्या कर्माचा हिसाब होणार आहे. आज तुम्हाला अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. चला एक गेम खेळूया. 4 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. कशी देणार अग्नि परीक्षा? ऑप्शन ए, ते तापता लोखंडाचा गोळा हातात घेणार. ऑप्शन बी, या जळत्या निखाऱ्यावर अनवाणी चालणार. ऑप्शन सी, दोन्ही. आज तुम्ही कुठली पण परीक्षा द्या, आम्ही सगळ्या परीक्षेची तयारी केलेली आहे. मोहितराव, अहो कशी का असे ना, गावातल्या माणसांची सेवा केली आहे. त्यांच्या सगळ्या सोयी सुविधा त्यांना देण्यासाठी तुम्ही बांधील आहात. हा होतो मग. तसं नाही तर असं गावातल्या लोकांशी तुम्ही असं कसं काय वागू शकता, असं कसं बोलू शकता तुम्ही? असं म्हणजे कसं मोठ्या बाई? नाही मान्य आहे, इंद्रायणी बाई तुमच्या सुनबाई आहे, दिग्रसकर घराण्याच्या गादीच्या वारसदार राहील. अहो ते कीर्तनात लोकांना उपदेश देत असतात, पण आज विषय वेगळा आहे. हे सगळं त्यांना त्यांच्या इमेज साठी करायचंय, नाहीतर मग ह्या आरोपाशीच चालू राहतात. ना त्यांना जर असंच बेताल वागायचंय तर वागा, आमचं काही म्हणणं नाहीये. हा हे बघा, ह्याच्या आधी पण बोललोय आम्ही आणि आता परत बोलतोय. इंद्रायणी बाई दिग्रसकारांना जर अग्नि परीक्षा द्यायची नसल तर त्यांनी नकार द्यावा आणि माघार घ्यावी, आमचे काही म्हणणं नाहीये. काय हो इंद्रायणी बाई, येणार का माघार? याच काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा घेणार.
मोहितराव, मी व्यंकू महाराजांची शिष्य आहे आणि विठुरायाची भक्त. मी काय माघार घेत नसते. मोहितराव, तापलेल्या लोखंडाचा गोळा मी तळ हातावर पण घेणार आणि या निखाऱ्यांवरनं अनवानी पायानं सुद्धा चाल. हे बात याला म्हणतात कॉन्फिडन्स, याला म्हणतात निर्धार. आम्हाला माहित होत इंद्रायणीबाई दिग्रजकर त्यांचा शब्द 200% पाळणार. हो. अहो मग वाट कसली बघताय? करा सुरू. करणारच आहे सुरू, पण त्याआधी मला काहीतरी बोलायचंय. आता आता काय नवीनच हे? चमकायला काय झालं? माझ्या बोलण्याची भीती वाटते का तुम्हाला? भीतीपेक्षा मोठं एकच नाव आहे, मोहितराव. मोहितराव भीत नाही कोणाला, कळलं का? मी जे बोलणार आहे ते ऐकण्याची हिंमत आहे ना तुमच्यात? नाही म्हणजे तितकी हिंमत असेल तुमच्यात. जितके घाबरट तुम्ही दिसता तितके नसाल. नाही आहात ना घाबरट? म्हणलं ना आम्ही घाबरत नाही कोणाला. म्हणजे माझ्या बोलण्याला तुमचा आक्षेप नाही, बरोबर? ते सगळं ठीक आहे. ही अग्नी परीक्षा तेवढी. आओ, त्यासाठीच इथं उभी आहे मी. तुमच्यासारखा खोटेपणा करता येत नाही मला. ओ, खोटं कोणाला बोलायचं तुम्ही? हा, खोटं कोणाला बोलायलेत? अरे विठूच्या वाडीचा युथ आहे कोण आहे? पण युथ आहे कोण? अख्ख्या गावातल्या लोकांना माहितीये मोहितराव बोडके पाटील कधीच खोटं वागत नाही. जमतच नाही ना आपल्याला ते. अरे त्यामुळंच सगळी लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, कळलं का? तो विश्वास कधी खरा करून दाखवलाय का तुम्ही? या गावासाठी काहीतरी केलं? स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही शाळा. असो, मला आत्ता यात पडायचं नाही. पडायचं नाही असं म्हणत पिसच काढली राव तुम्ही आमची. हा, एका साध्या बोळ्या एका क्लीन माणसावर आरोप बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. आता तुम्ही असंच करणार नाही का? तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेत. आता त्याचं फ्रस्ट्रेशन तुम्ही आमची बदनामी करून काढणार, हो ना? पण ही जी जनता आहे ना, जनता ही आंधळी नसती. त्यांना सगळं दिसत असतंय. हो, ऐकलं का मंडळी? अहो, अग्नी परीक्षा टाळण्यासाठी ह्या आता आमची बदनामी करायला लागल्यात. पण आमची इमेज डागाळण्यापेक्षा आधी स्वतःचे अपराध कबूल करायचे, कळलं का? कसला अपराध? कसला अपराध? बालपणीच्या मित्राकडून सख्या दिराकडून लिफ्ट घेतली हा अपराध? की बाहेर गावी जाऊन कीर्तन सेवा केली हा अपराध? की जंगलाच्या रस्त्याने येताना अचानक गाडी बंद पडली हा अपराध? अहो, असे कारणे देण्यापेक्षा अग्नी परीक्षेला नाही सांगा. ए, का बोलाला रे? हा, कोण आहेत त्या? इंद्रायणी दिग्रजकर आहेत त्या. पुंडलिक महाराजांच्या गादीच्या वारसदार आहेत. त्यांच्याशी बोलायला तू? हा, त्यांच्यावर असा अविश्वास दाखवायला लागला तू? नाही, मान्य, टास्क अवघड आहे. पोटात गुडगुड होत असेल त्यांच्या. बोलू दे त्यांना, मग बोलू दे.
आज तो तापलेला लोखंडाचा गोळा पण हातात घेणार आणि त्या जळत्या निखाऱ्यावर पण अनवाणी चालणार आणि त्यांच्या चारित्र्याबद्दल खरं काय खोटं काय ते आजच कळणार आहे. जरा कळ काढा. ओ मोहितराव, अहो अग्निपरीक्षा द्यायला मी तयारच आहे, पण तुम्ही जे माझ्यावर आरोप केलेत ते बरोबर आहेत हे लोकांना कळायला नको का? सासूबाई पाठराखीनबाई आता कुठलं नवीन गेम खेळताय? पाण्याबाहेर काढला की मासा तडफड करणारच ना, तीच तडफड ही. बापे, अरे कुठे आहे तू? लढाईच्या दिवशी खाडा करायचा नसतो. अध्यक्ष महाराज टेन्शन घेऊ नका, काम झालंय. अरे मग तू वाऱ्याच्या वेगानं येतोय, वाऱ्याच्या वेगानं. अध्यक्ष महाराज काळजी करायचं काहीच कारण नाही. आता अख्ख्या गावाच्या लोकांची फ्यूज उडतायत की नाही बघा फक्त. ये लवकर. अहो दादा थोडं लवकर चला की, अख्खं गाव थांबलंय तिकडं. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा इंद्रायणीबाई, इथं तुम्ही कीर्तन करायला नाही आल्या, ही अग्नी परीक्षा द्यायला आल्या. त्यामुळे हा टाइमपास बंद करायचा. हा? अहो तुमच्याच कीर्तनात ऐकलंय आम्ही, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मग जसं बोलता तसं करा. आता तुमची पण पावलं वंदू द्या आम्हाला जरा. जो दुसऱ्यांवरती बिनबुडाचे आरोप करतो तेही पुरावे नसताना त्यांच्या बाबतीत तुकोबराय काय म्हणतात हे माहिती का तुम्हाला? तुका म्हणे आयशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा. व्यंकट महाराज जास्त होतंय. काय लय बी होत नाही. अहो आरोप करताय त्याचा पुरावा पण सिद्ध करा ना. मग नाही तर काय, हिंदू जे काही बोलते ना ते पटतंय आम्हाला.